नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेडले-जुंगे येथील 111 फूट उंच हनुमानाची मूर्ती आणि धारणगाव मध्ये नव्याने बांधलेले कामाख्या देवीचे मंदिर बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज आपण नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेडले-जुंगे या गावामध्ये आलो आहे। तर येथे हे गाव खूप प्रसिद्ध आहे एका गोष्टीसाठी, आणि ते खास ठिकाण म्हणजे येथे असलेले हनुमानाचे मंदिर। म्हणजे येथे 111 फूट अशा हनुमानाची खूप उंच मूर्ती आहे आणि ही महाराष्ट्रातील एकमेव सर्वात उंच मूर्ती आहे। तर चला आपण ती बघूयात। तर ही महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्तींपैकी एक आहे। तर चला आपण बघूयात आणि देवाचे दर्शनही घेऊया। खेडले-जुंगे येथील हनुमानाची ही मूर्ती महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये खेडले-जुंगे गावामध्ये स्थित आहे। भगवान हनुमानाची 111 फूट उंच आणि भव्य मूर्ती आहे। गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर बसलेली ही राज्यातील सर्वात उंच आणि अत्यंत पूजनीय हनुमानाची मूर्तींपैकी एक आहे। हा मंदिराचा परिसर आहे, पूर्ण चहूबाजूंनी झाडी, एकदम शांत आणि प्रसन्न वातावरण आहे। आणि हे इथे नवग्रहाचे मंदिर आहे, चला मी तुम्हाला ते पण दाखवते। आणि शेजारी इथे बांधकाम चालू आहे मंदिराचं। ही आपली मारुतीची मूर्ती। नाशिक शहरापासून सुमारे 58 किलोमीटर अंतरावरती आणि निफाड पासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे। हनुमानाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर तेथे समोर एक समाधी आहे, तर चला आपण तिथले दर्शन घेऊयात। सुंदर घनदाट झाडी आहेत, मस्त परिसर एकदम छान आहे इथला। आणि इथे फणसाचं झाड, अतिशय मोठं झाड आहे, त्याला खूप मोठमोठे फणस पण लागली आहेत। खूप सुंदर असा परिसर, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथलं। खूप छान वन डे पिकनिक साठी तर एकदम बेस्ट स्पॉट आहे हा। म्हणजे बघा, आपण जेवढं दूरपर्यंत बघू ना तिकडे नुसती झाडेच झाडे दिसतात आपल्याला। खूप सुंदर आहे सगळीकडे। हनुमानाचे दर्शन करून झाल्याच्या नंतर आपण तेथूनच पुढे धारणगाव आहे। तर धारणगाव मध्ये कामाख्या देवीचे मंदिर बनले आहे। तर आता मी तिथे दर्शनाला जातीये, तर चला बघूयात। खेडले-जुंगे पासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती धारणगाव वीर हे गाव आहे आणि तेथेच उभारलं गेले कामाख्या देवीचे मंदिर। गुवाहाटीला जाण्याची आता अजिबातच गरज नाही, कारण महाराष्ट्रातच इतकं सुंदर मंदिर, भव्य शक्तीपीठ उभारलं गेलंय। आसाम मधील प्रसिद्ध कामाख्या देवी शक्तीपीठाच्या प्रेरणेने नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे महाराष्ट्रातील पहिलं भव्य कामाख्या देवीचं मंदिर साकारलं गेलं आहे। या मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे 111 भव्य कोरीव खांब आणि दिव्य मंदिर रचना। येथे कामाख्या देवीसह दश महाविद्या, श्री दत्तात्रय, सिद्ध नवनाथ महाराज तसेच अनेक देवतांची स्थापना करण्यात आली आहे। हे मंदिर केवळ दर्शनासाठीच नाही, तर श्रद्धा, शक्ती आणि अध्यात्माचा अद्भुत अनुभव देणारं स्थान बनलं आहे। तुम्ही जर अजून या दिव्य मंदिराचं दर्शन घेतलं नसेल तर एकदा नक्की भेट द्या। आणि ऍक्च्युली झालं असं की आता मेन जे मुख्य मंदिर आहे देवीचे ते बंद आहे। 26 तारखेला मोठा कार्यक्रम आहे, तर 26 तारखेला मंदिर उघडणार आहे। तर मला पॉसिबल झालं तर मी तेव्हा सुद्धा नक्कीच येईल। तर बाकीचं मंदिर तुम्ही बघूनच घ्या। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।